करारी हार नैतिकदृष्ट्या पाहिलं असता या राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांची करारी हार झालेली आहे नैतिकदृष्ट्या. त्याची आकडेवारी पहा, जवळजवळ 3,33,000च्या वर मतदारांची आकडेवारी संख्या आहे, नोंदणीकृत मतदारांची संख्या आहे. आणि आता जे ऑनलाईन सोशल मीडियावर येतं की अक्षय कर्डिले याला 1,40,000च्या भोवती मतदान झालेलं आहे. आता 1,40,000च्या भोवती मतदान झालं आणि यांना टोटल 3,33,000च्या वर आहे. म्हणजे यांना 2 लाखाच्या अवतीभोवती लोकांनी नाकारलेलं आहे, मान्यता दिलेली नाही. तरी पण या सदोष निवडणूक पद्धतीमध्ये ते निवडून आले असं जाहीर होणार आहे. मग नैतिकतेच्या दृष्टीने या 2 लाखाचा लोकप्रतिनिधी कोण, याच्यातच सुधारणा करायची आहे. म्हणूनच सैनिक समाज पार्टीने हे आकडेवारी मांडलेली आहे. आणि सैनिक समाज पार्टीचे आकडेवारी म्हणजे जनलोकतंत्र आणण्यासाठी, बहुमताचा आमदार आणण्यासाठी आणि क्वालिफाईड आणि इंटेलिजंट उमेदवाराला अल्प खर्चात निवडून आणण्यासाठी ही समाजापुढे मांडलेली आकडेवारी आहे. जेणेकरून ही सदोष निवडणूक पद्धत बदलेल. कारण 75 वर्षापासून हीच पद्धत चालू आहे. आणि म्हणून इंग्रजीत एक म्हण आहे की देर आर मेनी रूम्स टू इम्प्रूव्ह, म्हणजे सुधारणेला खूप मोठे वाव आहे. सुधारणा करणं गरजेचं आहे. निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याची आवश्यकता नाही. फक्त सुज्ञ मतदारांनी मनावर घेण्याचं ठरवलं आहे. सैनिक समाज पार्टीने तर फक्त त्यांना जागृत केलं आहे की या निवडणूक पद्धतीमध्ये अल्पमताने विजयी झाला असं निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतात. मग आमच्या 2 लाखाचा प्रतिनिधी कुठं आहे? कोण आमचा लोकप्रतिनिधी? आम्ही तर यांना मान्यता देत नाही. मग ही लोकशाही कशी? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य पाहिजे. जनतेने जनतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी राज्य चालवलं पाहिजे. यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये क्वालिफाईड आणि इंटेलिजंट नागरिकांनी सहभाग घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि स्टडी करणार आहेत, अभ्यास करणार आहेत. आणि ह्या अभ्यासांती हा निष्कर्ष काढला जाणार आहे की खरंच लोकशाहीमध्ये सुधारणा करायची असेल तर निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल. आणि ती पद्धत मतदारांनी करायची आहे. मतदार राजाच्या हातात आहे. त्यांच्या हातात एवढी मोठी पॉवर आहे की निवडणूक आयोगाच्या हातात नाही आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या हातात पण नाही. ते फक्त तेल्याच्या बैलासारखं नियमात चालणारे असतात. परंतु ह्या सदोष निवडणूक पद्धतीवर फक्त सैनिक समाज पार्टीनेच आवाज उठवला आहे. आणि तो आवाज सुज्ञ नागरिकापर्यंत पोहोचवला आहे. सुज्ञ नागरिकांनीच ठरवायचं आहे. सुज्ञ नागरिकांनीच याच्यात बदल घडवायचा आहे. आणि सुज्ञ नागरिकांनीच या लोकशाहीच्या निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा करायचं आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने या व्यासपीठावरून हे उदाहरण देऊन आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यामुळे याचा तुम्ही अभ्यास करायचा आणि अभ्यासांती जो निष्कर्ष निघेल तो सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.